तर नमस्कार. आपण टाटा पंच बुक केलेली आहे आणि आज आपण पीडीआय करायला आलेलो आहोत. ऑलरेडी सगळं पेमेंट आपलं शोरूमला गेलेलं आहे, परंतु आम्हाला येऊन जवळजवळ 15-20 मिनिटं झाली, पण तरी सुद्धा जो सेलर आहे तो अजून आलेला नाही. तर सरांना म्हटलं तो अजून आला नाही, तर सरांनी बघा काय कारण सांगितलं बरोबर. तुम्ही एकदा जर शोरूमचं सगळं पेमेंट दिलं तर मग तुम कोण हम कोण असतं. जर पेमेंट नसतं दिलं हे तुमच्या आधी हजर असतं तुम्हाला पीडीआय गाडी दाखवायला. बरोबर आहे. ही चूक झाली आपली, बरोबर त्याच्यामुळे आहे. आपल्याला इथं उशीर लागतो. जोपर्यंत पेमेंट केलेलं नसतं तोपर्यंत त्यांच्या फोनवर फोन असतात. आपल्याला यायच्या अगोदर टेबलवरती कॉफी हजर हजर असतात. हा, परंतु ज्यावेळेस एकदा तुमचं पेमेंट पेमेंट गेलंय त्यावेळेस मात्र अशी टाळाटाळ केली जाते. आता अजून किती वेळ झाला बघा गाड्या इथं लागलेल्या शोरूम, जवळजवळ 15-20 मिनिटं झाले, पण तरी सुद्धा तो पीडीआयचा फॉर्म घेऊन अजून आलेला नाही. आता बघूया पीडीआय करताना आपल्याला काय काय गोष्टी समजतात. अजून अजून भरपूर अनुभव आपल्याला स्टार्टिंग पासून म्हणजे गाडी बुक केल्यापासून तर डिलिव्हरी घेईपर्यंत शोरूमचे आलेले, डीलरशिपचे आले, त्यांचे कसे वेगळे वेगळे ते शब्द फिरवतात हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आता पीडीआय करण्यासाठी आमचे मित्र खरं तर ते ज्येष्ठ आहेत भरपूर. त्यांचं स्वतःचं पुनावळ्यामध्ये ड्रायव्हिंग स्कूल आहे, तुषार ड्रायव्हिंग स्कूलचे ते अध्यक्ष आहेत संतोष सर. तर ते आज आपल्या गाडीची पीडीआय करणार आहे. तर काय काय पीडीआय मध्ये करणं गरजेचं आहे आणि पीडीआय का करणं गरजेचं आहे हे थोडीशी माहिती आपल्याला सर सांगणार आहेत. गाडी जवळ त्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस ती सगळी माहिती आपल्याला संतोष सर सांगणार आहे. तर अर्धा तास वाट बघितल्यानंतर ऋषी सर आलेले आहेत आणि आता ऋषी सर, संतोष सर आणि आम्ही चाललेलो आहोत स्टॉक ऍडला. त्या ठिकाणी गाडीची पीडीआय आपण करणार आहोत. तर चला सांगतो तुम्हाला पुढे काय काय गोष्टी घडत आहेत, कशा पद्धतीने पीडीआय कम्प्लीट होते. ऋषी सरांच्या म्हणण्यानुसार तिथं व्हिडिओ काढणं अलाउड नाहीये, परंतु ठीक आहे, बघूयात आपण. सगळा पीडीआय करून झाल्यानंतर तो एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करेल. आणि गाडीची डिलिव्हरी आपण रविवारी घेणार आहोत. तर डिलिव्हरी झाल्यानंतर पूर्ण बुकिंग पासून ते डिलिव्हरी पर्यंतचा जो काही एक्सपिरियन्स होता, अनुभव होता, तो सगळा आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघत राहा. तर फायनली आपण पीडीआय करून आलेलो आहोत. त्या ठिकाणी शोरूमच्या मॅनेजरची परमिशन नव्हती व्हिडिओ करण्यासाठी पीडीआय करताना, त्यामुळे त्या ठिकाणी काय आपण व्हिडिओ घेतले नाहीत, परंतु काही क्लिप मात्र आपण गाडीच्या घेतलेल्या आहेत. तर त्या मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तर सर आपली पीडीआय केलेली आहे गाडीची. तर सरांना आपण विचारूयात की पीडीआय करणं का गरजेचं आहे. तर तुषार सर, संतोष सर, आम्हाला सांगा की पीडीआय करणं का गरजेचं आहे नवीन गाडी घेताना आपण. पीडीआय यासाठी करायला लागते गाडी की गाडीमध्ये काही डिफेक्ट आहे का, कलरचा काही डिफेक्ट आहे का ओल्ड मॉडेल देतात आपल्याला, इंजिन मध्ये काही डिफेक्ट आहे का, एसी वगैरे व्यवस्थित चालतो का, हे सगळं बघण्यासाठी आपल्याला पीडीआय करावं लागतं आणि ते गरजेचं आहे पीडीआय करणं. नंतर जर आपल्याला एकदा पासिंग वगैरे झाली तर गाडीचं काहीच करता येत नाही, बदली करता येत नाही. तुम्हाला फक्त रिपेंट वगैरे करून मिळते गाडी. हा एक सरांनी महत्वाचा पॉईंट सांगितला की जर आपल्या गाडीची पासिंग आणि इन्शुरन्स जर झाला आणि चेसी नंबर जर आपला गेला आरटीओ ला, तर त्यावेळेस आपल्याला आपल्या गोष्टी अजून अडचणीच्या होतात. त्यामुळे रिपेअर होतात. ओनरने ओटीपी द्यायच्या अगोदर पीडीआय करणं गरजेचं आहे. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. आणि पीडीआय करताना सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आपण. पीडीआय करताना पेंट बघितलं पाहिजे की पेंटची लेवल बरोबर आहे का, इंजिन व्यवस्थित चालतंय का, वर्क करतंय का, इंजिन ऑइल वगैरे कुठं लीक आहे का, बल्ब वगैरे तुमचे चालू आहेत का, टायरचं बरोबर त्याच सालचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का, गाडी त्याच वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग आहे का, जास्त ओल्ड मॅन्युफॅक्चरिंग आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पीडीआय मध्ये समजून येतात ज्यावेळेस आपण गाडी बघायला. धन्यवाद सर. संतोष सरांची ओळख तर मी अगोदर करून दिलेलीच आहे, परंतु आपल्या मागे दिसते तुषार ड्रायव्हिंग स्कूल. जर तुम्ही रावेत, पुनावळे या परिसरामध्ये राहत असाल, किवळे या परिसरामध्ये, तर नक्कीच सरांकडून ड्रायव्हिंग स्कूल, जर तुम्हाला येत नसेल गाडी तर नक्कीच ड्रायव्हिंग स्कूलला व्हिजिट द्या. तुमचा अनुभव नक्कीच असेल. मी सुद्धा सरांकडूनच शिकलेलो आहे, त्यामुळे खूप माझा चांगला अनुभव होता, म्हणूनच सरांशी एवढं रिलेशन बिल्ड झालेलं आहे. म्हणजे सरांच्या जवळजवळ मी एकदा दुसऱ्या सरांच्याच गाडीमधून गेलो होतो. तर मला वाटतं तो एक क्लायंट जो होता तुमचा विद्यार्थी, तो 10 ते 15 किलोमीटर वरून सरांकडे ड्रायव्हिंग स्कूल शिकण्यासाठी येत होता. म्हणजे आपण त्याला, मला वाटतं, भक्तिशक्ती मधून पिकअप केलं होतं. म्हणजे भक्तिशक्ती म्हणजे रुपीनगर, निगडी, साधारण 10 किलोमीटर इथून सुद्धा विद्यार्थी सरांकडे गाडी शिकण्यासाठी येतात. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि गाडीची डिलिव्हरी आपली होणारच आहे, तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल. तर काय काय अनुभव होता शोरूमचा तोही आपण त्या ठिकाणी शेअर करूया. थांबूया तिथे. जय शिवराय.